महाराष्ट्रावर निसर्गाची डबल अटॅक सुरू आहे। कारण तीव्र उष्णतेनंतर राज्यात 4 दिवस वादळी पावसाचे हवामान विभागाने सांगितले। कोकण मध्य महाराष्ट्र विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। उष्णतेची तीव्रता कमी होण्याचा अंदाज आहे। तापमानात 2 ते 3 अंशांनी घट होण्याचा अंदाज आहे। तर राज्यात उष्णतेची लाट असतानाच आता हवामानात मोठा फेरबदल पाहायला मिळतोय। कारण आजपासून पुढील 3 दिवस राज्यात अवकाळी पाऊस थैमान घालणार आहे। 20 एप्रिल ते 22 एप्रिल दरम्यान राज्यातील विविध भागात वादळी वाऱ्यासह पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला। कोकण विभागातील अनेक जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि 30 ते 40 किमी प्रति तास वेगाने वाहणारं सोसाट्याचं वारं वाहण्याची दाट शक्यता आहे। मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट, हलका ते मध्यम पाऊस आणि 40 ते 50 किमी प्रति तास वेगाने वाहणारं सोसाट्याचं वारं वाहण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। दरम्यान कुठे कुठे पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे पाहूयात। पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार आणि जळगाव। बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, चंद्रपूर, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, जब तक चाय